जगाच्या पाठीवर असा देश नसेल. देशाला मी दोष देत नाही, नेतृत्व नसेल. प्रत्येक ठिकाणी मुसलमानांना सुविधा. ते काय चालले हो तुम्हाला मला सांगा तुम्ही. त्या नांदेडच्या निवडणुका झाल्या, 11 जण निवडून आले. 11 जण कुठून? हैदराबादचा एक लांडिया. तो येतो काय, पक्ष काढतो काय, त्याच्या 11 निवडून येतात काय. आम्ही इतक्या दिवस घासतोय तर आमचा वर्षाचा काही केसच पडला आणि आम्ही काय तुम्हाला गोळे बांधून द्यायच्या चुकाला. हा घाण चाललेला आहे. 11 जण आलेच तसे नांदेडला महानगरपालिकेमध्ये. अशोक चव्हाणांच्या आता ह्याच्यामध्ये झाले उजव होत आहेत. चांगलं आहे. पडला तर झालं त्याला आला. आम्हाला वाटलंच तुम्ही येणार म्हणून. तुला कसं कळलं? तुला काही ज्योतिषाने काढलंय? काय वाटेल ते बडबडता. आम्हाला वाटलंच म्हणून. त्यानंतर तो रझा अकॅडमीचा तेवढा मोठा हंगामा झाला. आझाद मैदानाला ते ठीक पटनाईक गेले सोडून द्या. ह्याच्यात गेले. करण्याची हिंमत झाली कशी? कोण म्हणाल? कुठे गेली? पाकिस्तान तिच्यावर अत्याचार झाला. होय, अत्याचार झाला. कवळी पोर मारली गेली. त्याचा मुंबऱ्याशी काय संबंध? मुंबऱ्याच्या मुसलमानांचा उठाव करावा, का मोर्चा काढावा? काय उत्तर नाही. बायकोला दाखवायचे, पाहिलं का तेवढे मुसलमान आपले ह्याच्यात आहेत त्याच्यात आहेत. ते बायकोने ठरवायचं. आसामचा सगळा बांगलादेश मुसलमान गिळून टाकलेला आहे. जा पाठवा सैन्य. आसाम आपलंच आहे. बांगलादेश तर मुसलमानांचा होता. अब्दुल रहमान. जर तो आपला देश नसताना, प्रांत नसताना तिथे सैन्य इंदिरा गांधींनी पाठवलं ना. इंदिरा गांधींबद्दल गैरसमज काही वाटत ते असतील, पण त्या बाईने काही चांगली कामं जरूर केली. ते सरळ बांगलादेशमध्ये सैन्य घुसवलं आणि खात्मा करून बांगलादेश स्वतंत्र केला. याला ती झक मारल्यासारखं झालो. सगळे झळेखाली हे जे आहेत ना, ते आपल्या देशाच्या सत्यानाशालाच उभे राहिले. वाटलं कसं होईल म्हणून. नाही तर मरू द्यायचा पण त्यांना. आसाम आपला आहे, आसाममध्ये सैन्य घुसवा. पर्यावरण बाहेर जात असतील तर ठीक आहे, नाही तर सरळ गोळ्या घाला. गोळ्या संख्या कमी करा. उद्या संभाजीनगरची सुद्धा निवडणूक आहे महापौर पदाची. काय करणार का रे? तर आमच्या वतीने इथे दुर्दैव येणार आहे की हे ते लवंड्याला गेला. त्याची जागा ह्याला गेली लवंड्याला. कुठची? संभाजीनगरच्या महापौर पदाची नाही. संभाजीनगरचा महापौर निवडून यायला पाहिजे. तोही शिवसेनेचाच आला पाहिजे. हे उठाव कसले? हे नुसते उठाव नाहीये. बाबरी मशीद कुठे? तुम्ही सर इथे करता दंगा फसाद. बरं शिवसेना होती म्हणून त्यांना व्यवस्थित त्याला बूज घालावा लागला. चांगल्या तऱ्हेने घातला. पुन्हा दंगल झाली नाही. शिवसेना आणखी भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना चांगला दिला दणका. आजही देण्याची तयारी आहे. पण ते एकच शिवसेनाच. सीमा प्रश्न हाती घेतला शिवसेना. 69 मारले गेले. 69 हात कुठे? काय यांची साल्यांची माय राहिली हो आम्हाला विचारण्याची. सीमा प्रश्नासाठी तुम्ही काय केले? वडिया तुझ्या घरातले एक तरी गेला का रे? मी शेतकरी मारत ना, पण मी 3 महिने आम्ही काढलं. मी मनोजशी दत्तजी साळी आणि असंख्य शिवसैनिक आतमध्ये पडले होते. तुरुंगात सोडवले. हे सगळं आम्ही त्याग केलेलं आहे. तुम्ही कसं सीमा प्रश्नाचं सांगताय मला? असू द्या. हे सगळ्यातनं आपण जाऊन आलेलं. शिवसेना स्थावून सर्वक्षण निघालेली आहे. आज ते नाही म्हटलं तरी 45-46 वर्षाची आहे. 46
मी तिथे 86 वर्षाचा आहे. आयुष्याची किती वर्ष मी घातली मराठी माणसासाठी. बाकीचे सरटे उलटे पट्टे गेले तर मला परवा नाही. निदान मराठी माणूस तरी शिवसेनेच्या विरोधात उभा राहता कामा नये. तेवढी कृपा करा.